नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे रव्यापासून मेंदू वडा। एकदम सोप्या पद्धतीने बनवायला खूप सोपा आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये हा मेंदू वडा तयार होतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तोच नाश्ता खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर असा झटपट नाश्ता आपण सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा बनवू शकतो। अगदी 10 मिनिटात हा नाश्ता तयार होतो। मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता, मुलं अगदी आवडीने खातील। तर काय काय साहित्य घेतलंय ते बघूया। तर आपण 1 कप रवा घेतलेला आहे बारीक। तर गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे। त्याच कपाने अगोदर 1 कप पाणी घालून घेतलं आणि पुन्हा आपण 4-5 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। हे छानपैकी एकत्र करून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर गॅस इथे मी कमी केलेला आहे। आता आपण 1 कप रवा जो घेतलेला आहे तो आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। एक हाताने रवा टाकून घ्यायचा आणि एक हाताने मिक्स करून घ्यायचे, म्हणजे याच्या गुठळ्या अजिबात तयार होत नाहीत। तर बघा, व्यवस्थित असं आपण इथे एकत्र करून घेतलेला आहे। थोडा थोडा करत आपण याच्यामध्ये रवा घालून घेतलेला आहे। एकदम सोप्या पद्धतीने हा मेंदू वडा तयार होतो, जास्त वेळ लागत नाही। रवा मिक्स करून घेऊपर्यंत आपण इथे गॅस कमी ठेवलेला आहे। कमी गॅसवरती आपण व्यवस्थित असा हा रवा एकत्र करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आपण सर्व रवा इथे एकत्र करून घेतलेला आहे। आता एकत्र करून घेतल्यानंतर हळूहळू हे घट्ट व्हायला सुरुवात होते। तर रोज तोच नाश्ता खाऊन जर तुम्ही बोर झाला असेल तर 10 मिनिटात हा नाश्ता तुम्ही बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने, आणि मुलांना देखील आवडेल। तुम्ही जर डब्याला जरी बनवून दिला तरी पण मुलं आवडीने खातील। सोपी पद्धत आहे एकदम बनवण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता हा रवा एकदम घट्ट असा झालेला आहे। आपण छानपैकी इथे एकत्र करून घेतलाय आणि एकत्र करून घेतल्यानंतर याच्यामधलं संपूर्ण पाणी इथे अटलेलं आहे आणि रवा घट्टसर झालेला आहे। गॅस आता आपण पूर्णपणे कमी करून ठेवू आणि याच्यावरती 1-1.5 मिनिटासाठी झाकण ठेवूया, म्हणजे रवा छानपैकी इथे शिजलेला तयार होईल, कारण की तो कचकच लागणार नाही। तर बघा, याच्यावरती मी 1-1.5 मिनिटासाठी छानपैकी झाकण ठेवलं, तो वाफ काढून घेतली। आता रवा हा छानपैकी इथे मऊसूत झालेला आहे, शिजलेला आहे आणि घट्टसर सुद्धा झालेला आहे। तर आता आपण एक दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। गॅस आता मी बंद केलेला आहे। तर दुसऱ्या बाउलमध्ये इथे मी हा रवा काढून घेतलेला आहे। आता आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया। मिक्सरचं भांडं घेतले, तोपर्यंत आपण छानपैकी याच्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया। त्याच कपाने पाव कप इथे सुकं खोबरं किसून घेतलं, अर्धा कप शेंगदाणे भाजून घेतलेत, कोथिंबीर घालून घेतली, 2-3 मिरच्या मोडून घालून घेतल्यात, चवीनुसार मीठ घालून घेतले आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया याच्यावरती। तुमच्याकडे जर चिंच असेल तर चिंच भिजवून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। आपण अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचे आणि याच्यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि अशा पद्धतीने चटणीचं वाटण करून घेतलं। पुन्हा याच्यामध्ये मी 2-3 चमचे पाणी घातलं होतं। जास्त चटणी पातळ करायची नाही किंवा जास्त घट्ट देखील ठेवायची नाही। या पद्धतीने चटणी इथे मी बनवून घेतलेली आहे। खूप छान लागते ही चटणी मेंदू वड्यासोबत खाण्यासाठी, इडली सोबत, डोशासोबत ही चटणी अगदी मस्त लागते आणि बनवायला पण खूप सोपी आहे। खूप छान टेस्टी चटणी तयार होते। तर आता आपण याच्यावरती फोडणी देऊन घेऊया। तर तेल गरम करून घेतलेलं आहे, कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे 1-2-3 चमचे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली, कढीपत्त्याचे पानं चिरून घालून घेतलीत, सुकलेली लाल मिरचीचे तुकडे करून ते घालून घेतलेले आहेत आणि चिमूटभर हिंग घालून घेतलाय। आता ही मस्त अशी फोडणी आपण या चटणीवरती घालून घेऊया। ही चटणी खूप छान भन्नाट लागते मेंदू वड्यासोबत, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आता आपण याच्यावरती फोडणी घालून घेतलेली आहे आणि तुम्ही चटणी बघू शकता, मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने चटणी बनवून घ्यायची। अगदी जेवताना तुम्ही ही चटणी तोंडी लावू शकता, खूप छान लागते अशा पद्धतीची चटणी आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही आपल्याला ही चटणी बनवायला। तर आपली चटणी इथे मेंदू वड्यासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता ही चटणी आपण साईडला ठेवूया। आता हे रव्याचं मिश्रण आपलं इथे कोमट झालेलं आहे, आपण हे आता मळून घेऊया, एकजीव करून घेऊया, म्हणजे मेंदू वडे आपले खूप छान असे भन्नाट तयार होतील। तर बघा, मी इथे रव्याचं मिश्रण जे आहे ते एकजीव करून छानपैकी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊया। तर अर्धा चमचा याच्यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत, हिरवी मिरची कट करून घेतली, लाल मिरची देखील कट करून घेतली, त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या आणि कढीपत्त्याच्या पानं देखील मी असे चाकूने कट करून घेतलेले आहेत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण दही घालून घेऊया। तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो 2 चमचे याच्यामध्ये मी दही घालून घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचे। तर बघा, या पद्धतीने इथे मी हे एकजीव करून घेतलेलं आहे। आपण याच्यामध्ये 2 चमचे दही घालून घेतलेलं आहे। तर तुम्हाला वाटेल की हे मिश्रण पातळ होईल, तर मिश्रण अजिबात पातळ होत नाही। तर बघू शकता, हातावरती आपण याचा एक गोळा तयार करून बघितला, हाताला अजिबात चिकटत नाही। तर व्यवस्थित असं हे मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे। आता याचा मी अशा पद्धतीने एक उंडा तयार करून ठेवलेला आहे। आता आपण याचे सर्व बॉल तयार करून ठेवूया, म्हणजे आपल्याला मेंदू वडा बनवायला खूप सोपं जाईल। तर अशा पद्धतीचे एकसारखे सर्व गोळे आपण इथे तयार करून ठेवूया अगोदर आणि नंतर झटपट असे याचे मेंदू वडे तयार करून घेऊया। तर सर्व मेंदू वडे बनवण्यासाठी गोळे मी तयार करून ठेवलेले आहेत। हातावरती अशा पद्धतीने एक गोळा घ्यायचा आणि त्याला मध्ये बोटाने होल करून घ्यायचा आणि झटपट अशा पद्धतीचे मेंदू वडे आपण तयार करून घेऊया।
तर बघा ह्या पद्धतीने इथे मी मेंदूवडा बनवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। आपण याच्यामध्ये लाल मिरची घालून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घातली, हिरवी मिरची घातली तर खूप छान याच्यावरती कलर देखील खूप छान आलेला आहे आणि मिरची घालून घेतली तर खूप सुंदर असे दिसते। तर अशा पद्धतीने आता आपण सर्व देखील मेंदूवडे इथे बनवून घेऊया। या पद्धतीने अगोदर जर आपण मेंदूवडे बनवून ठेवले तर तळायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही। तर सर्व आपण अगोदर बनवून घेऊया आणि नंतर एक सोबतच सर्व तळून घेणार आहोत। तर ह्या ताटामध्ये इथे मी सर्व मेंदूवडे बनवून घेतलेले आहेत। खूप सुंदर दिसत आहेत। ह्या पद्धतीने आपण आता मेंदूवडे बनवून घेतलेत। इकडे गॅसवरती आपण पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल तर गरम झालं की याच्यामध्ये मेंदूवडे सोडून घेऊया। तर पसरट पॅनमध्ये मी इथे तेल ठेवलेलं आहे, पण मेंदूवडा बुडेल इथपर्यंत आपण याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे। गॅस मध्यम ठेवू आणि मध्यम गॅसवरती आता हे छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत दोन्ही पण साईडनी। तर गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती आपण आता दोन्ही साईडनी छानपैकी तळून घेऊया। तळताना गॅस आपण इथे मध्यम ठेवणार आहोत, म्हणजे आपण जर फुल गॅसवरती जर तळून घेतले तर ते वरतून पटकन लालसर होतील आणि आतून कच्चेच राहतील। त्यासाठी आपण गॅस मध्यम ठेवू आणि मध्यम गॅसवरती छानपैकी क्रिस्पी कलर येईपर्यंत याला तळून घेऊया। तर हळूहळू याचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकता इथे मी काठी चमचा घेतलेला आहे आणि याने आपण उलटपुलट करून याला छानपैकी आता तळून घेऊया। ह्या पद्धतीने याचा कलर झालेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि मी मध्यम गॅसवरती जे तळून घेतलेले आहेत। खूप छान असे क्रिस्पी लागतात आणि आतून देखील मऊसूत असे राहतात। बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊस अशा पद्धतीचे मेंदूवडे आपले इथे तयार होतात। तर आता ह्या पद्धतीने आपण मेंदूवडे इथे एक ताटामध्ये काढून घेऊया। तर आता एक ताटामध्ये आपण इथे काढून घेतलेले आहे आणि दुसरे देखील आपण ह्याच पद्धतीने इथे तळून घेणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने झटपट रवा मेंदूवडा आपला इथे तयार होतो। त्याच्यासोबत आपण चटणी देखील बनवलेली आहे, ती सुद्धा आपण खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। तर अशा पद्धतीने आपले मेंदूवडे इथे तयार झालेले आहेत। मस्त कलर आलेला आहे आणि चटणी देखील आपली खूप छान झालेली आहे। तर अशा पद्धतीने मेंदूवडा नक्की बनवून बघा। बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, पण खायला खूपच छान आणि चवदार लागतात। तर एक मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते। मस्त असे बाहेरून क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून मऊसूत जाळीदार झालेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळच्या नाश्त्याला झटपट 10 मिनिटांमध्ये हा मेंदूवडा बनवू शकता। इतका सोपा आहे बनवण्यासाठी। तर एक मी तुम्हाला फोडून दाखवते। आतून किती मस्त असा मऊसूत झालेला आहे आणि जाळीदार सुद्धा झालेला आहे। तर बघा ह्या पद्धतीने आपला मस्त असा मेंदूवडा इथे तयार झालेला आहे। ह्या पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।